चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण स्पेशल कांदा लसूण न वापरता चटपटीत असे बटाट्याचे काप. कांदा लसूण न वापरता सुद्धा ना हे काप एवढे छान चटपटीत आणि अगदी चविष्ट होतात. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. 4 ते 5 बटाटे घेतले आहेत आणि बटाटे ना त्याची सालं काढून सोलून घेतले आहेत मी. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, छान बारीक आकारांमध्ये कट केल्या आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, याला आपण किसून घेणार आहोत. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. आपण कोथिंबीर भरपूर वापरणार आहे भाजीमध्ये, खूप छान चव येते याने. आता आपण बटाटे ना कापून घेऊया. बटाट्याचे काप ना तुम्ही अगदी आपल्या मनाप्रमाणे कापू शकता. गोल आकारांमध्ये चकत्यासुद्धा करू शकता किंवा लंब्या लंब्या आकारांमध्ये सुद्धा त्याला असं कट करून घेऊ शकता. मी या पद्धतीने असे उभे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने आपण याचे असे काप करून घेणार आहे. बटाट्याचे काप असे करून ना आपल्याला आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्या बाउलमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये हे काप मी टाकून घेते. सगळे काप आता आपण असे कापून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. काही काप ना मी असे फिंगरसारखे सुद्धा कट केलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. छान असे हाताने ना आपल्याला याला चोळून धुवायचं आहे, म्हणजे बटाट्यांमधलं जे स्टार्च आहे ना ते सगळं निघून जाईल. छान 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. बघू शकता तुम्ही, स्वच्छ पाणी निघालेलं आहे. काप मी स्वच्छ असे 2 ते 3 पाण्यात धुवून घेतले आहेत. गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे. 1-1.5 चमचा त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम झाले, अर्धा चमचा मोहरी टाकूया. त्यानंतर अर्धा चमचा जिरा टाकूया. जिरा आणि मोहरी छान तडतडले ना की मग त्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. कढीपत्ता देखील आपला छान तेलामध्ये तडतडला आहे. आता आपण ना या तेलामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर अशी तेलामध्ये तळून घेतली ना की बटाट्यांचे कापची जी चव आहे ती दुप्पट होते. खूप छान फ्लेवर लागतो कोथिंबीर तेलामध्ये अशी तळून घेतल्यामुळे. भरपूर आपण कोथिंबीर तेलामध्ये तळून घेतली आहे. वरतून सुद्धा आपण वापरणार आहे. आता हिरवी मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरची पण आपल्याला ना तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची तेलामध्ये तळून घेतली ना की त्याचा तिखटपणा कमी होतो आणि बटाट्याचे काप खाताना ना आपण खूप बारीक बारीक आकारांमध्ये केले आहे. अगदीच आपण बटाट्याचे काप जेव्हा खातो त्यासोबत आपण मिरचीसुद्धा खाऊ शकतो, पण त्याला तेलामध्ये ना छान अशी परतून घ्यायला हवी. त्यानंतर आपण किसलेला अद्रक टाकून घेऊया. अद्रकसुद्धा तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे, म्हणजेच त्याचा सुगंध सुटेपर्यंत. अद्रकचा सुगंध बघा छान सुटलेला आहे आणि तो सुगंध सुटेपर्यंत आपल्याला अद्रक छान परतून घ्यायची आहे. आपण जेव्हा कांदा लसूण वापरून बटाट्याचे काप करतो तेव्हा लसूण आपण ठेचून घालतो, त्याच पद्धतीने आपण अद्रकसुद्धा किसून घातलेला आहे आणि त्याचासुद्धा फ्लेवर अगदी छानच येतो. तुम्ही करून बघा. एक अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. सगळं साहित्य तेलामध्ये छान भाजलं गेलं आहे, छान परतून घेतलं आहे आपण. आता यामध्ये बटाट्याचे काप टाकून घेऊया. बटाट्याचे कापसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे जी काही फोडणी आपण केली आहे ती सगळी ना बटाट्यांमध्ये एकजीव होईल. बटाट्यांचे काप करण्यासाठी जी आपण फोडणी केली होती ती फोडणी ना आपल्याला तेलामध्ये छान एक साहित्य छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेव्हाच हे काप ना खूप छान चवदार आणि जे चविष्ट होतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट ना तेलामध्ये छान परतून घ्यायची असते. 1 चमचा मीठ टाकूया आणि आता आपण ना यावर झाकण ठेवणार आहे आणि 5च मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहे. ऑलरेडी थोडंसं परतून घेण्यामध्ये बटाटे आपले शिजलेच गेलेले आहेत आणि अगदीच 5 मिनटामध्ये आपले काप शिजून तयार होतील. झाकण ठेवून घेतलं आहे. 5 मिनटं झालेले आहेत आणि आपण खोलून बघूया भाजी आपली.
बघू शकताय तुम्ही, खूप छान चटपटीत असे काप, दिसायला सुद्धा अप्रतिम दिसत आहेत। आणि बघू शकताय तुम्ही बटाटे बघा आपले किती छान शिजले आहेत। अगदीच फक्त 5 मिनिटांमध्ये आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत। आता वरतून सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, याचा सुद्धा फ्लेवर खाताना अप्रतिम लागतो। चला तर मंडळी, चटपटीत बटाट्याचे काप आपले 5च मिनिटात तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे बटाट्याचे काप कसे बनवतात ते सुद्धा मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच काही रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।